मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढ मी देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. तर या बाबतीत आता विस्ताराने चर्चा झाली. काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, बाबी तपासून घेतो आहे मी. अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतं आहे आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समितीत आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं. सर, प्रामुख्याने ह्या दोन गॅजेट संदर्भातच झाली. दोन्ही गॅजेटच्या संदर्भामध्ये तात्काळ अंमलबजावणी करावी ही त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारला त्यात नेमकी अडचण काय आहे? नाही, अडचणी तशा कारण तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत, संख्या मिळालेली आहे, आपल्याला नावं नाही आहेत आणि त्याच्या संदर्भात मग कसं पुढं जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी 5 वाजता आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्यांच्या समेत परत बैठक आहे. त्यांना आम्ही आता माहिती सांगितली, माहिती पाठवली. आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या समेत आता पुन्हा 5 वाजता ॲडव्होकेट जनरल यांची समेत चर्चा होईल. मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे त्याच्यावर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत पुढं आपल्याला जाणं त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल. काल समितीच्या सदस्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. आज परत काही तशा पद्धतीची भेट होऊ शकते? नाही, आज भेट घेण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत. पुन्हा ते हे सांगणार की मी जी माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे. म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समेत चर्चा झाली. 5 वाजता ॲडव्होकेट जनरलच्या समेत चर्चा होईल. पुन्हा जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो माननीय जरांगे पाटलांना देण्यात येईल. मात्र आज खरं तर रविवार आहे, सुट्टी आहे. मात्र उद्यापासून खरं तर सगळे कॉलेज असेल, शाळा असेल, त्याचबरोबर कार्यालय देखील आहे ती सुरू होती. त्यामुळे असं वाटतं का की पुन्हा मुंबईकरांना मोठा त्रासाला सामोरं जावं लागेल? हे माझी मुंबईकरांना विनंती आहे, आपण थोडं आता ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन होतं आहे त्यांनासुद्धा सहकार्य केलं पाहिजे. कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे. कोणत्या आंदोलनाची कोणत्या शहरामध्ये थोडाफार जनतेला त्रास होतोच आहे, पण तो काही जाणीवपूर्वक नाही आहे. एक विशिष्ट मागण्यासाठी आंदोलन होतं आहे. केवळ मराठा समाज नाही, तो कोणत्याही समाजाकरता होईल. मला वाटतं तो एक संवेदनशील प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या जे मांडतायत किंवा त्या मागण्याला प्रतिसाद सरकार देतं आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूने संवेदना आहेत. म्हणून मला वाटतं की आमचा त्या ठिकाणी जो मराठा बांधव जे आंदोलन करतो आहे तो सुद्धा जनतेला कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही या संदर्भात सुद्धा दक्षता घेईल असं मला वाटतं. परंतु ज्या पद्धतीनं रेल्वे रुळांवर उतरणं असेल, चर्चगेट स्टेशन, CST स्टेशनवर जाऊन अडवणूक करणं असेल, रस्ते थांबवणं असेल, हा जो त्रास दिला जातोय यावर काय तोडगा आहे नेमका? असं आहे, माननीय जरांगे पाटलांनी स्वतः आवाहन केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका, जनतेला त्रास होईल असं करू नका. मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना. त्याच्यामध्ये मला वाटत नाही. आणि स्वतः ते जरांगे पाटीलच सांगतायत. मला वाटतं त्यांच्या आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही. जरांगे पाटील असं म्हणाले की बैठका सुरू आहेत मात्र अंमलबजावणी होत नाही. उद्यापासून मी पाणी सुद्धा बंद सुरू करते. नाही, असं आहे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती महोदयांच्या समोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही आज बसलो ना. म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री महोदय गावाला गेले नाही. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलो आहे. पुन्हा आज ॲडव्होकेट जनरल साहेबांनी विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या, मग त्यांनी आता 5 वाजता वेळ दिलेली आहे. यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघावं. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी शरद पवार यांचं एक विधान होतं की शासनाला त्यांनी अशी टीका केली की 62% द्यावं, केंद्राने या संदर्भातली मंजुरी द्यावी. परत हे विधान करून अजून काही मतप्रवाह बदलायचा प्रयत्न केला जातो. घटनेत बदल करून हे केलं जाऊ शकतं असं त्यांनी सूचित केलंय. मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतं
की ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. मग 94 साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये युपीचं सरकार होतं, राज्यामध्ये युपीचं सरकार होतं. 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण. कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे. म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही. आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हे दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे. पण असं वाटतंय का की ते सरसकट असं ओबीसी मधून खरं ह्यांना आरक्षण देणं शक्य होऊ शकतं? हे बोलावं ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविकास लोकांनी सांगावं ना की मराठा आपल्या ओबीसीमध्ये मराठा समाज आरक्षण देता येईल. जाहीर करा त्यांनी भूमिका. ते त्यावर काही बोलत नाही. मग घटना दुरुस्ती केली पाहिजे ही काही हे असं आहे. हे ज्ञान जाण्याचं काम द्यायचं काही त्यांच्या त्यांनी देऊ नये. आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं, देता शरद पवारांनी सांगा, पवार साहेबांनी घेऊ, आम्ही दिलं पाहिजे. म्हणजे त्याला घटना दुरुस्तीपर्यंत जायची गरज नाही ना. नाही, त्यांनी 2 दिवसांपूर्वी जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल काही स्पष्ट केलं नाही. मात्र आज असं देखील सांगितलं जातं की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेणार आहे. कोणी कोणाला भेटू शकतो ना. त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे. भेट घेतली, जरंगे पाटलाने भेट घेतल्यानंतर जरंगे पाटलांनी त्यांना हाच प्रश्न विचारला पाहिजे. ठीक आहे, मला भेटायला आलं बरोबर आहे, पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ शकता, एक जाहीर करा हो किंवा नाही म्हणून. एवढीच अपेक्षा आहे. बाकी काय आम्हाला त्या भेटीमध्ये कुणी भेटावं न भेटावं हा प्रश्न कुठे येतो. सोयीचं राजकारण होतं म्हणायचं का? मंडल यात्रा ही कुठेतरी आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ती स्थगित करण्यात आली. त्यानंतर जे त्याचे प्रमुख होते राजापूरकर ते थेट जाऊन त्या व्यासपीठावर जातात आणि सांगतात आमचा पाठिंबा आहे. नेमकं याकडे कशा प्रकारे बघायचं? एकीकडे कुठेतरी 2 समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न. नाही, मी त्यावर भाष्य करणार नाही. मला खरं या प्रश्नात राजकारण मला करायचं नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू द्या. आम्हाला हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून शासनाची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आमची पावलं पडत आहेत. एकदा आमची आज बैठक झाली की त्यानंतर मला वाटतं शासनाची भूमिका आपल्याला मांडता येईल. सोयीचं राजकारण होतं या सगळ्या संदर्भात. कारण कुणीही जे आझाद मैदानावर जात आहेत ते ओबीसीतून आरक्षण मिळावं का याबद्दल कुणीही स्पष्टपणे भाष्य मला ते सांगणं आहे ना. जरंगे पाटलांना माझी हीच विनंती आपल्या माध्यमातून की जे येतात हे राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांना हा प्रश्न विचारा पहिल्यांदा. मग तुम्ही त्यांचा हेतू काय आहे? आमचा पाठिंबा आहे, दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे. पण एकदा एका बाजूला यात्रा काढायच्या दुसऱ्या बाजूला पाठिंबा द्यायचा. मला वाटतं हे जे राजकारण चाललेलं आहे त्यातून मराठा समाजाच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकारे करतायत. त्यांना प्रश्न तेवढ ठेवायचा आहे, सोडवायचा नाही. आमच्या सरकारची भूमिका मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. काल तुमच्याकडे खरं तर बीडमधले आमदार सगळे आले होते भेटायला. त्यांनी पण एक अशी प्रामुख्याने मागणी केली की ज्यांच्याकडे 7/12 आहेत आणि ज्या 7/12 आहेत त्यांना लगेच कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. कसं बघतं? कारण की ही नव्याने एक मागणी त्या आमदारांनीच केलेली आणि ते सगळे सत्तेतले आमदार आहेत. नाही, असं आहे की त्यांची मागणी केली माझ्याकडे बरोबर आहे, पण त्याच्यातलं वास्तव काय कायदेशीर आपल्याला करता येणार नाही आम्ही सगळं तपासून पाहतो ना. आल्या सगळ्या सूचनांचं स्वागतच आहे. शेवटी हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आमचा जो प्रयत्न आहे त्याला अशा काही सूचना येत राहतात वेगवेगळ्या माध्यमातून, त्याचा आम्ही नेहमी विचार करतोय. सर, पण कुठेतरी राजकीय आरक्षण मिळावं यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे का? कारण शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक आरक्षण नाही, मला वाटतं आता ह्या सगळ्या विषयावर राजकीय आरक्षणासाठी चालला असं स्वतः चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. समितीमध्ये पण चंद्रकांत दादा आमच्या समितीत काही चर्चा करताना मुद्दा मांडलेला नाही त्यांनी, त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. साहेब, संजय राऊतांचं असं मत आहे की अमित भाई येतात, लालबागला जातात, बाप्पाला जातात दर्शनाला, पण मराठा जिथं आंदोलन करतात तिथे आंदोलन करतात तिथं मात्र भेटी द्यायला गरज नाही वाटत. थेट भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनाच अशा स्वरूपाच्या आरोपाच्या कचाट्यात ते पकडतात. नाही, संजय राऊतांना ते कामच दिलेलं आहे ना. त्याचं सकाळी उठल्यापासून तेच काम आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण. थँक्यू. अध्यक्ष विखे पाटील बोलत होते आणि पवारांनी यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात किंवा मराठा आरक्षणासाठी काय केलं असा सवाल विखे पाटलांनी विचारलेला आहे.
आणि आता पुढची बातमी पाहूयात. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आझाद मैदानातून बोलताना जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय. उद्यापासून पाणी बंद करणार असून ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे. सरकार अंमलबजावणी करत नसल्यानं उद्यापासून पाणी घेणं बंद करत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. काहीही झालं तरी मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देणारच असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. उद्यापासून मी आता काल आणि आज पाणी पिलं, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हे शब्द आहे माझा. फक्त तुम्ही शांत राहा. आणि आता थेट जाणार आहोत. अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, मनोज जरांगे आता आणखीनच आक्रमक झालेले आहेत. उद्यापासून पाणी बंद करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. काय अपडेट? त्यांनी हा इशारा दिला आणि त्याची जर तीव्रता वाढली किंवा जर खरंच असं झालं तर काय परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज आज आपण फक्त घेऊ शकतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बीएमसीच्या अगदी समोर हा चौक आहे सगळा. या चौकामधली ही आपण गर्दी बघतोय. सकाळपासून ही अशीच गर्दी आहे. पाऊस असो ऊन असो कोणीही इथून हटायला तयार नाहीये. जरी आझाद मैदानात आंदोलन होत असलं तरी सगळ्यांना आत थांबण्यासाठी तेवढी जागा नाहीये, म्हणून सगळे लोक बाहेर आलेले आहेत. या चौकामध्ये ठाण मांडलेलं आहे. सगळ्यांची वाहनं इथे पार्क केलेली आहेत. इथेच जेवण आणलं जात आहे, इथेच अंघोळ केली जाते, इथेच सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आज रविवार असताना गर्दी कमी आहे. कार्यालय आस्थापना आज बंद आहेत. त्यामुळे कमी लोक असताना जर एवढी सरकारची नाचक्की होऊ शकते तर जर उद्या कार्यालय सुरू झाली मग अगदी मंत्रालय जिथून राज्याचा कारभार हाकला जातो त्या मंत्रालयात जाणारे कर्मचारी असो व इतर सगळ्याच आस्थापनांमधले कर्मचारी असो त्यांना जर त्यांच्या निश्चित स्थळी जायचं असेल आणि वाहतूक व्यवस्था अशीच जर कोलमडलेली असेल तर याचा मोठा परिणाम सगळ्या राज्यावर होऊ शकतो. त्यामुळे सरकारला लवकरात लवकर तोडगा काढणे अत्यंत महत्वाचं आहे. जर सरकारनं आज तोडगा काढला नाही तर मुंबईकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला याचा फटका बसू शकतो. सध्याची ही दृश्यात मगाशी बरंच ऊन वाढलेलं होतं तरी देखील इथून कोणी हटायला तयार नव्हतं. पोलिसांनी आता कुमक वाढवण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी सीआरपीएफची आरएएफ ही जी तुकडी आहे ती देखील तैनात केली आहे. राज्य राखीव दल देखील इथे आणलेलं आहे. इतर पोलिसांचे देखील मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या इथे तैनात केलेल्या आहेत. प्रयत्न केले जातात लोकांना इथून हटवण्याचे, पुन्हा आझाद मैदानाकडे नेण्याचे, मात्र लोक हटायला तयार नाही आहेत. काही लोकांनी अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये बरेच लोक घुसलेले आहेत. तिथे देखील हलगी वाजवली जाते, ढोल ताशा वाजवल्या जात आहेत आणि सगळा जल्लोष सुरू आहे. आणि इथे देखील आता सध्या तशीच परिस्थिती आपण बघतोय, पाहायला मिळते. लोक इथून जायला तयार नाहीयेत. बोला, कुठून आणलात? सर, माझा जिल्हा लातूर, तालुका अमुकपूर, अजय तुपकर दिगंबर माझं नाव. देवेंद्र फडणवीसनं आमचं पाणी बंद केलं. महानगरपालिकेमध्ये पुणे मुंबईच्या काहीच योजना दिल्या नव्हती. पण हे मराठा फडणवीस, तुझे चेले चपाटे कोण कोण आहे, तुझे कार्यकर्ते पारेकर्ते त्यांना बी जेवायचं सामान आहे. तू छेळ घेशील तेवढा आमचा मराठा तुझ्या उरावर बसणार. आणि एकच लक्ष ओबीसी आरक्षण पक्ष. फक्त देवेंद्र फडणवीसला एक तुमच्या मार्फत प्रश्न विचारायचे, 27 जातीला तू ओबीसी मध्ये येऊ शकतास, एकटा मराठा तुला सपादत नाही का? कुठे गेलता हक्क्या, कुठे गेलता भुजबळ? 27 जाती आलेला 3 महिन्याखाली ओबीसी मध्ये. मराठा येणार म्हणजे येणार, आला म्हणून समजा. जरांगे पाटील तुम्हाला तर ही तीव्र भूमिका आपण बघतोय. तीव्र सगळा हा संताप आहे. आपल्याला ओबीसी मधूनच आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका या मराठा बांधवांची आहे. आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र आपण करू. काही लोकांच्या जर प्रतिक्रिया अशा आहेत, आज आमच्या प्रत्येकाच्या घरातला एक माणूस इथे आलेला आहे, पण जर का आरक्षण दिलं नाही तर मग आमच्या घरातले सगळे सदस्य इथे येतील. आणि जर का सगळे सदस्य मुंबईत आले तर मुंबई कोंडी होऊ शकते किंवा मुंबई पूर्णपणे ठप्प होऊ शकते.
आणि ही देशाची आर्थिक राजधानी आहे. संपूर्ण देशाचं अर्थकारण सगळ्यात जास्त कुठून चालत असेल तर ते या मुंबईतून चालत असतं आणि त्यामुळेच मुंबई जर सुरळीत ठेवायची असेल, मुंबईचं जर सगळं कामकाज जर सुरळीत ठेवायचं असेल तर लवकरात लवकर तोडगा निघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांना इथून बाहेर काढणं गरजेचं आहे. लोकांना बाहेर जर काढायचं असेल तर इथल्या लोकांना बाहेर जावं लागेल आणि ते जर व्हायचं असेल तर आरक्षणाची मागणी किंवा जरांगे पाटील यांचं समाधान करणं अत्यंत गरजेचं आहे. जरांगे पाटील स्वतः आक्रमक झाले. जरांगे पाटलांनी स्वतः आता आणखी आपण आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिलेला आहे. पण त्याची उत्पत्ती काय असेल उद्या त्याची आपण ही दृश्य आज बघतोय. आज ही परिस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरची, अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आतली आणि आझाद मैदानामधली ही परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे किंवा चिघळत जाणारी आहे. आता तिसरा दिवस आहे, पण जर उद्या सोमवारपासून पुन्हा जर कार्यालय सुरू झाली, पुन्हा जेव्हा मुंबईकर मुंबईमध्ये येतील, त्यांच्या कामाकडे जाण्यासाठी प्रयत्न करतील, त्यावेळेला त्याची परिस्थिती परिणाम काय होतील याचं हे आज आपण उदाहरण म्हणून पाहू शकतो. काय दादा बोला, कुठून आलात? अहो सर, आम्ही बूम तालुका, कुठून आलात? बूम तालुका गोरमागाव. मग आता काय इथून बाहेर पडायचं आहे की नाही? अहो सर, जवळ आम्हाला आरक्षण भेटणार तर आम्ही बाहेर पडणार नाही. आता माझं आहे का, अहो ह्यांना 2-2 वाजता शपथविधी करते ते, आपण यांना आरक्षण द्यायला येत नाही. सांगा, आमची अशी इच्छा आहे की यांनी लवकर लवकर आरक्षण द्यावे आणि जरांगे पाटलाचं उपोषण बंद करावे. तर लवकरात लवकर आरक्षण द्यावं, जरांगे पाटलांचं उपोषण थांबवावं. जर बोला बोला बोला. सगळ्यात गरीब कुटुंबातला माणूस भाग्यश्री हॉटेल धाराशिव तुळजापूर रोडवरती आहे. त्यांनी 2 टेम्पो केळी आणि बिस्किट मराठ्यांसाठी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. वेगवेगळे सगळे संघटनेचे लोक आहेत किंवा वेगवेगळे अगदी खासगी व्यक्ती देखील जे काही शक्य होईल ते इथवर आणण्याचा प्रयत्न करतात. कारण गेल्या 2 दिवसात जेवणाची आभाळ झालेली होती आणि म्हणून आज राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून लोक इथे जेवण आणतात, लोकांपर्यंत ते जेवण पोहोचवतात आणि जोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील तोपर्यंत हीच जेवणाची व्यवस्था प्रत्येक जण करण्यासाठी तयार आहे, तत्पर आहे, असं देखील काही लोक सांगण्याचा प्रयत्न करतात. आजची ही मुंबईतली दृश्यात आणखी एक बाब मला सांगाविषयी वाटते. इथे जर तुम्ही सगळीकडे पाहिलं काय होतंय, लोक इथे येतात आणि लोकांना व्यवस्था जेव्हा मिळत नाही किंवा बाथरूमची व्यवस्था नाहीये, पूर्णपणे पाणी नाहीये, त्यावेळेला मग लोक रस्त्यावरच आंघोळ करतात. रस्त्यावर सगळा हा कचरा टाकला जातोय आणि आज लोक कमी आहेत की आज त्याचा तेवढा परिणाम होत नाही. पण जर उद्या ही स्थिती अशीच राहिली आणि जर उद्या लोक आणखी वाढले तर सगळीकडचा कचरा वाढेल किंवा सगळ्या ह्या गोष्टी इतक्या कठीण होऊन जातील. महानगरपालिकेला स्वच्छता करणं असो किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, व्यवस्था पोहोचवणं असो, त्यामुळे लवकरात लवकर आता यावर तोडगा काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निश्चितच आता सरकारची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुमित, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. दरम्यान आझाद मैदानातून जरांगे पाटलांनी राज ठाकरेंचा समाचार घेतलाय. राज ठाकरे हे कुचक्या कानाचे आहेत. फडणवीस चहा प्यायला आले तरी ते खुश होतात, मग पक्ष बुडाला तरी चालेल अशी खोचक टीका जरांगे पाटील यांनी केली आहे. लोकसभेत फडणवीसांनी राज ठाकरेंचा गेम केला, विधानसभेत राज ठाकरेंच्या मुलाला पाडलं असं म्हणत जरांगे पाटलांनी टीका केली आहे. राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात असं जरांगे पाटील म्हटलेत. मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाच्या राज्यातल्या म्हणणं दोघं भाऊ चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे, पण हे विनाकारण मराठ्याच्या प्रश्नाचा बळी पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का, तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो नाशिक सासरवाडी, तू 50 बाऱ्या नाशिकला कमून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला, त्यात फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेत 2 पोरगं पाळलं त्यांनी, तरी तू त्याच्याच वितुरानं वळीतो, तो पोरगं पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरेमध्ये असं आहे, मानाला भुकायला पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असले कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या